आत्ता झाले, अजून दर्शन नाही झालंय. नाही देते, लाईन खूप आहे ना, त्यासाठी नाही जाते. बघू शकता काय क्या दिख रहा है रे तेरे फोन. आता सकाळचे वाजले 6:30 पावणे 7 वाजले आणि आम्ही ठरवल्याप्रमाणे आम्ही विचार केला आहे की गणपतीचं दर्शन घ्यायचं. चाललं आहे सिद्धिविनायकला, पण सकाळी सकाळी पाऊस पडतोय. बघू शकता पूर्ण ओलं ओलं झालं. 1 जानेवारी आणि पाऊस काही पिच्छा सोडत नाही. तर एक मित्र येतो, एक मित्राने फोन नाही उचलला, तो झोपला वाटतं, रात्रीचा नाईट आऊट करून आला. तर तो बोलला की जाऊ द्या, आपण जाऊया. मला वाट बघतोय, येईल. कालचा जो मित्र होता आदित्य करून, आम्ही दोघंच चाललो आहे. सी यार, पाऊस पण ना वैताग येतोय. नाही तर आत्तापर्यंत उजेड असतं, थोडंसं जास्त आभाळ आलंय. आता आम्ही काही कारणाने म्हणजे आदित्य बोलला की भूक लागली त्याला, आम्ही डोसे खाल्ले. तर त्याच टायमामध्ये माझा एक मित्र, तुम्हाला बोललो ना की तो नाईटला गेला आहे, तर तो आला. त्यांनी फोन केला की मी येतो आहे. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही स्टेशनला थांबा, मी लगेच येतो. तर आता आम्ही थांबलो आहे त्यासाठी की म्हणजे आता ठरलं तर एकत्रच जायचं, तर मग एकत्रच जाणार, किती पण लेट होऊ दे. आता लेट्स सी किती लाईन असणार ते काय माहीत नाही, बघू आपण. आणि पाऊस तर बघू शकता तुम्ही, सगळ्यात जास्त ते पाऊसने घाण केलं आहे. पूर्ण भिजलो आम्ही. आदित्य पण बघू शकता, नाही एवढा नाही भिजलाय आदित्य. तर आता वाजले आहे 8:30 वाजले आणि आम्ही आता विचार करतोय की काय म्हणजे आम्ही विचार करतोय की असं वाटतं घरी जावं परत रिटर्न. 8:30 वाजले आणि विचार करतोय आता तिकडे गेल्यावरच माहिती पडणार की जास्त गर्दी आहे का नाही. ऑलमोस्ट जास्त गर्दीच असतं 8:30 वाजले तर. बघा ना, विचार करा. काय नाही, नॉर्मल दिवसच वाटतं, असं वाटतं नंबर चेंज झाला फक्त. बघा गर्दी दादरची. इकडून टॅक्सी पकडणार आणि काय शेवट कुठे आहे भाई? किती वाजता आलेला? शेवट आहे 6 वाजता आलेलो. 6 वाजता म्हणजे आता किती वाजले? अरे 9 वाजले. म्हणजे एवढी मोठी लाईन आहे? अरे एवढी संपतच नाही पहिला, संपतच चालतच चालू आहे. मला असं वाटतं लाईन बघायला लागेल शेवटची कुठे आहे. शेवटची लाईन कुठे आहे? म्हणजे एकदम लास्ट नाही, लालबागला गेली आहे. नेक्स्ट स्टेशन आहे ना, तिथपर्यंत गेले. काय होतं, एवढी मोठी लाईन आहे. ठीक आहे, काय म्हणतो मित्र, तू याच्यासोबत आहे? हो, याच्यासोबत आलाय. अरे भाई मजबूत लाईन आहे. 6 वाजता लावलं म्हणजे मला असं वाटतंय कळसला पाया पडू आणि गप घरी निघू असं वाटतंय. आणि वरून त्यात पाऊस. मुखदर्शनाची आहे, मुखदर्शनचीच आहे. बघायला लागेल मला वाटतं. तर मित्रांसोबत मी चाललो आहे शेवटची लाईन बघायला की कुठे आहे. मग त्यानंतर ठरवू की काय जायचं आहे का नाही. मजबूत लाईन आहे मित्रांनो. मला एक माझ्या क्लासचा मित्र भेटलेला, तो बोलला की खूप जास्तच लाईन मोठी आहे. आणि ज्या पद्धतीने मी बघतोय म्हणजे पूर्ण चक्र फिरून आलो आहे सिद्धिविनायकच्या. पूर्ण हे खूप जास्तच मोठी लाईन आहे. तो तर 6 वाजता लागला आहे, मी तर आता 9 वाजले. तर तो 6 वाजता पोचला तर मी नक्कीच संध्याकाळचे 7 वाजता पोचेन. संध्याकाळचे 6 वाजता नक्कीच पोचेन. एवढी मोठी लाईन आहे सिद्धिविनायकला. आणि ऐकून होतं की लाईन एकदम व्यवस्थित केले एकदम. तर आता माझे मित्र पुढे गेले, माझा मित्र भेटलेला म्हणून मी विचार केला की लाईनीत लागावं. पण ही लाईन बघून त्यांच्या मनात काय विचार येतात ते मला बघायला लागणार. कारण की माझ्या मनात तर हेच आहे की भाई एवढी लाईन तर नको. एवढी लाईन सिद्धिविनायकला आणि अजून नाही भेटलं. मी पूर्ण बघू शकता तुम्ही, हे मी फिरून आलो पूर्ण सिद्धिविनायकचं. म्हणजे इथून आता 2 किलोमीटर तरी आहे. तर विचार करा एंड कुठे आहे. एंड अजून नाही दिसला मला. न्यू इयर
न्यू इयरच्या टायमाला सगळ्यांनी एकदम विचार केला की गणपतीच्या पाया पडायला यायचं. शेवटी मित्र मला भेटले, आत्ता भेटले, बघू शकता लपतं ते मला बघून. चला तुम्हाला दाखवतो नंतर. फायनली आम्हाला दर्शन भेटलंय, बघू शकता एकदम व्यवस्थित आणि खूप जवळच आहे. चरण दर्शन होणार आहे आमचं. आदित्य आता चाललाय प्रसाद घ्यायला आणि आमचं व्यवस्थित दर्शन झालंय. हा चाहिए. तर फायनली आमचं दर्शन झालं व्यवस्थित. म्हणजे खूप टाईम लागला, खूप लाईन पण होती आणि काय करू म्हणजे असं मला बोलायचं की खूप जास्त वेळ लागला. 1 तारीख आहे म्हणून, कारण की 1 तारीख म्हणून भरपूर लोक आले, खूप जास्त लाईन होती. पण आमचं फायनली व्यवस्थित दर्शन झालं. मग आम्ही लाडू वगैरे घेतले. नंतर आता बघू नाश्ता वगैरे करूया, कारण की आता खूप भूक लागली आहे. कारण की खूप जास्त वेळ लाईनीत राहून पाय दुखायला लागले आणि भूक पण लागली. तर आता विचार करतोय की स्टेशनजवळ नाश्ता करायला जायचा. यायचं तुला? तर आमचं फायनली व्यवस्थित दर्शन आलं. तर चलो जाऊया आता घरी. कसं झालं? आत्ता झालं, अजून दर्शन नाही झालंय. नाही जाऊन नाही देते, लाईन खूप आहे ना, त्यासाठी नाही जाते. ठीक आहे चालेल. थँक्यू बाय बाय. लाईक कमेंट सबस्क्राईब करायला सांग, एवढं तर बोलू शकतात. थँक्यू. अंडरग्राऊंड स्टेशन आहे, आम्ही चाललोय, बघतो पहिल्यांदा, एक्सप्लोर करतोय. सिद्धिविनायकच्या जवळच आहे, तर मग आम्ही विचार केला की आता इथून जाऊ. जे स्टेशन जवळ आहे मला नाही माहिती, यांनाच माहिती, पण हे पण पहिल्यांदाच चाललंय. काय नाही, आता तिकीट काउंटर कुठे आहे बघायला लागेल आता, कारण की हा आहे मॅप, कसं जायचं वगैरे. त्यांनाच माहिती कसं करायचंय. काय नाही, आम्ही तिघं पण पहिल्यांदाच करतो. उसमें क्या भाई, पहिली बार कर रहे तो पहिली बार एक्सप्लोर कर रहे. आता तिकीट काउंटर कशी जाणार, तिकीट काढणार, त्यानंतर हे कोणतं स्टेशन झालं का? मरवळ नाका. माझे मित्र लाजतात आहे खूप, त्यांना लाज वाटते. काय नाही, जाऊ द्या, तुम्ही आहे माझ्यासोबत, हीच खूप मोठी गोष्ट आहे. तर हे स्टेशनच्या अजून खाली चाललोय. आता आम्ही खाली आलो, आता एक अंडरग्राऊंडमध्ये चाललोय. स्टेशनच्या आतमध्ये येऊन असं भेटतं की म्हणजे असे व्हिडिओ नाही काढायला सांगितले मला. सांगितलं की सिक्युरिटी गार्ड्सचं अलाउड नाही आहे, आतमध्ये काढू शकतो व्हिडिओ. तर सेफली आता मी व्हिडिओ काढतो. ते बोलले आतमध्ये या आणि तिकडं आतमध्ये जे व्हिडिओ काढायचे ते काढू शकता, असं काय प्रॉब्लेम नाही. तर आता आम्ही चाललोय. भारी वाटतं, म्हणजे असं पहिल्यांदा मी अंडरग्राऊंड मेट्रोमध्ये चाललोय. एकदम फुल AC थंड. तर इथं प्रत्येक स्टेशनची नावं लिहिली आहे. आणि इथून आतमध्ये जायचं, एंट्री करायची. मला तर काही कळलं नाही, पण मित्र बोलले बघा इकडून आहे, इथून आतमध्ये जायचं. इथं पूर्ण इथून येणारी ट्रेन जाणारी ट्रेन असं काहीतरी सीन आहे. मला तर कळत नव्हतं, मला मॉलसारखं वाटत होतं इथं.
जा. तेराही व्हिडिओ निघाले. त्यानंतर आम्ही आता पोचलोय भांडूप स्टेशनला. तिकडून आम्ही मरोळ नाक्याला उतरलो, इकडं आलो, घाटकोपर स्टेशनला आलो, तिकडून मग आता भांडूप स्टेशनला आलो. आता विचार केला म्हणजे तिकडूनच सिद्धिविनायकचं दर्शन केलं, तिकडून ठरवलं की आम्ही जाणार नाश्ता करायला. पण प्रॉब्लेम असा झाला की तिकडे एक पण नाश्त्याचं म्हणजे एक हॉटेल चांगलं नव्हतं. तर आम्ही विचार केला भांडूपमध्येच येऊ आणि नाश्ता करूया, कारण की उडपी एक आहे हॉटेल आहे चांगलं आहे, स्टेशनच्या बाहेरच आहे. तर तिकडं थोडं चांगलं भेटतं, व्हेज, प्युअर व्हेज आहे. तर आम्ही ठरवलं की तिकडे जाऊन नाश्ता करू. आता चाललो, भूक लागली आहे खूप. आता ते दोघं पुढं चालतं, ते लेट्स बघू आपण काय खायचं आहे, काय ठरवलं नाही, तिकडं जाऊन ठरवू असं विचार केला. तर चलो जाऊया आपण नाश्ता करायला उडपीमध्ये. तर फायनली आम्हाला भेटलं, खाल्लं पण भाईने, बघू शकता. काय क्या दिख रहा है रे तेरे फोन से? पता नहीं, ये मेरा है. तेरा पाणी आहे यार, तुला पिया था. मेरा पानी ज़्यादा है. मस्तपैकी आता कॉफी प्यायला बसलो आहे. तर विचार करतो आहे की मी आता एडिटिंगला बसतो, थोडीशी एडिटिंग राहिले ते करायचे. मग त्यानंतर बघू, 4:30 वाजले, बघू काय करायचं आहे. कारण की अजून तरी ठरलं नाही, कपडे वगैरे इस्त्री करायचे, ते इस्त्री करून घेतो उद्यासाठी. तर हा व्लॉग इथेच संपला आहे. तर भेटूया आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तर चलो, बाय.